बैलगाडा शर्यतीच्या जोरावर कमावलेली संपत्ती एका व्यक्तीने केली आज कृषी खाद्य स्थापन. तर चला जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. ज्ञानेश्वर उत्तम चव्हाण, राहणार कानपुडी. दुकान आहे वॉटर फाटल आहे. हां पशुखाद्य दुकान आहे. शर्यतीच्या बैलासाठी खास खाद्य हिंदकेसरी आहे. बुलेट राजे आहे. हां किला हां इकडं हे उडदाची ॲडीची डाळ, हां हे पण डाळ आहेत. हां आणि हे म्हशी गाईसाठी हे बुलेट B1 तसं खाद्य आहार आहे. दूध वाढीसाठी, फॅट वाढीसाठी चांगले बैलाचे सर्व प्रकारचे हे ताव आहेत. येसन, मोरकी, हे घुगरमा, हे सगळ्या काय भेटतात. मोरकी पूर्ण सगळ्या क्लिप आहेत, गमचे आहेत. पुन्हा काही कलरच्या डब्या गिब्या आहे. बैलाला लागणारं सर्व साध्य भेटते, अवेलेबल आहे. आणि दुकानाची लोकेशन सांगा. हे वॉटर फाटा, तालुका परतूर, जिल्हा जालना. आणि जालना रोडवर आहे. जाणार वाया कॉम्प्लेक्स. दादा संपर्क वगैरे सांगा तुमचा. 70 28 69 10 91. 10 हा इथला आमचा पैलवान. पहिलं. हां आणि किती वर्षापासून दादा तुम्हाला छंद आहे. मला 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झाले. आणि 10-15 वर्षामध्ये पहिले मी दुसऱ्याच्या बैलासोबतच जायचो. माझा स्वतःचा बैल नव्हता. हे 3-4 वर्षापासून माझे स्वतःचे बैल केले. हां त्याच्या पहिले माझ्याकडं पहिला आनंदी घेतला होता मी. हे कैलास राठोडच्या गाडीतून बकासूर म्हणून बैल पळत होता. आज बी तो टॉपला पळत आहे, तिकडं साताऱ्याकडे आहे. तो आपण दिलेला आहे. त्याच्यानंतर एक मथुर म्हणून आहे, तो बी तिकडंच पळते. आणि आता हे गेल्या वर्षी हा घेतलेला आहे पैलवान. हे आदत असतानाच 3 फेऱ्यातच पळते. 3 फेऱ्यापासून चांगले गुलाल आहे त्याचे. आदतमध्ये रोयलागड केसरीला 2 नंबर केला. झालटा फाट्यावर टाकालागीमध्ये क्वार्टर राहिला होता. त्याच्यानंतर आता आश्रमाता केसरीला 7 नंबर केला. सोबतचा बैल बिमार पडल्यामुळं थोडं तो बैल कमी पडाला. त्याच्यामुळं गाडी राहिली. एक वन साईड ओढून आणि 3 फेरे पळून वन साईड पहिल्या गटाला, शेमीला आणि तिसऱ्या फेऱ्याला पण एकटाच पळत होता. तरी पण गुलाबात राहिली गाडी. योगायोग म्हणजे तो बैल थोडा बिमार पडल्यामुळं ताप काय आलता, पळीला बैल असं. आणि कालच्या महिन्यात काय घडलं. कालच्या मैदानात त्याची इनखुरी मागच्या मैदानात तुटली. मला वाटलं होईल, जागेवर आली असं. कालच्या मैदानाला पण तो अर्ध्यापर्यंत पळाला. इनखुरीला जसा लागला, अजून रक्त निघू लागलं, तर आमची गाडी 2 नंबरला उतरली काल. 2 नंबरला. हां काय सांगाल बैलाबद्दल. बैल काय तो टॉपलाच पळते, त्याचा काय विषय नाही. तो आदतपासून पळते. आणि आदतमध्ये चांगले बरेच गुलाल झाले. साताऱ्याला बरेच गुलाल झाले. आता मग आम्ही साताऱ्याला बंदी उठायच्या पहिले आम्ही साताऱ्याला होतो. त्यावेळेस 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे आम्ही तिकडं नंबर केले त्या बैलाला. आणि शिस्तीचा बैल आहे. आत्ता तर 3 महिने झाले दुसराहून. आणि लहान वासराला घेऊन पण लय शहाणा पळते. लय म्हणजे लय शिस्तीचा पळते. बैलाला त्रास देत नाही, वासराला त्रास देत नाही. स्वतः गाडी लावायची ताकद ठेवते. आणि धुरकर वगैरे कोण असतात. धुरकरी आमचे कैलास राठोडे, हे आमचे मित्र अशोक चव्हाण, प्लस गणेश राठोड, ते एक पप्पू जाधव आहे, ते एक अर्जुन जाधव आहे. अशी ते एक येनोळचा सिद्धू धुरकरी. आणि ते रफिक हे आम्हाला बरेच मदत करतात. किशोर धुरकरी झाला आपले लखनवरचा, तो पण आम्हाला चांगली मदत करते. तो राहते आमच्या बैलासोबत. आणि शंकरपटामध्ये काय गुलाल आहे. शंकरपटामध्ये हा पहिल्यापासूनच शंकरपटात नाही पळत. पहिल्यापासून 3 फेऱ्यात पळतो आदतपासून. तो आता पण 3 फेऱ्यातच पळतो. त्याला सेकंड पटाला आम्ही पळवलं नाही. फक्त माझ्या गावाच्या खेळाला पळवला होता. इथं हे सोबत एक बाजूचा बैल बघा माझ्या दावणीला आहे, तो बजरंग म्हणून, त्याच्यासोबत पळला होता. त्यावेळेस त्यांनी 7 नंबर केला. गाडी राहिली ती गुलाला. आमच्या गावाचा खेळ येतो म्हणून पळवला होता. नाही तर सेकंदाला त्याला पळवतच नाही. 3 फेरे आणि गटू फायनलला बरेच गुलाल झाले त्याचे 2-3. जसा बैल हा एवढा पळत असते तर पैऱ्या वगैरेला अडचण वगैरे. पैऱ्याला काय अडचण येत नाही. पैऱ्या मला पुढूनच येत, कारण की बैल पाळणार आहे तर पुढूनच पैरे येतात. आणि लहान वासरावायचे, बैलावायचे बरेच फोन येतात. बीडवरनं, याच्यावरनं, संभाजीनगरवरनं. ह्या बैलासाठी फोन येतात बरेच. काय अडचण पैऱ्याला काय अडचण येत नाही मला. जसं पाहिजे तसा पैरा भेटते. मोठ्या टॉपमध्ये फक्त पैरा होत नाही, कारण की त्यांचं वायदी कुठाने 12 भानगडी चालतात ना. त्याच्यामुळं आपण मागत नाही. आता ते हिंदकेसरी अर्जुनवाला आपला मित्र आहे, एकदम जवळचा मित्र आहे. पण त्याला आजपर्यंत मी बैल नाही मागितलेला. बैल दे पण नाही बोललेला, कारण की त्यांची वायदी चलती तर आपण बोलायचं कशाला. तर मग चलू द्या त्यांच्या हिशोबानं. आपल्या ॲप्सला आपण चलायचं. वाद्य वगैरे घेता का तुम्ही. नाही, आपण वायदी नाही घेत. आपण फक्त पहिले टॉपचं हे चांगलं हिशोबानं बघून कुठला एखादा वासरूचा, गरीबाचा असो, कोणाचा असो, जर चांगला पळत असेल त्याच्यामध्ये पायरा करायचा. आता कालचा बी वासरू घेऊन पळवलं होतं, पण हाच पायाला लागल्यामुळं हाच नाही पळाला. त्याच्यामुळे काल गाडी नाही तर काल गाडी गुलाबात राहिली असती. तो पण वासरू चांगला पळत होता.
आणि नियोजन वगैरे कशा प्रकारे करता? नियोजन आता कृष्णा राठोड करते, मी करतो. अजून आमचे एक 2-3 मित्र आहेत, हां ते पण करतात. मित्र ते एक भैया म्हणून आहे, भैया पण फोन करते हां बैलासाठी. पैरे गेले करा. आज सकाळी सुदर्शन पोलिसवाला बोलला तो. पैरेला काय अडचण नाही, ते पैरे बरेच ठिकाण. एका पांगरीचा आमचा राजू जाधव आहे, आदिरा आहे त्यांच्याकडे बैल, तो पण फोन करते पैऱ्यासाठी. आता जे 3 फेऱ्याचे मैदान आहे त्याबद्दल काय सांगाल? 3 फेऱ्या मैदान आपल्याला आवडते चांगला. जसं मी आता ज्यावेळेस माझा बकासूर होता त्यावेळेस मी बैल घेऊन गेलो. मला तिकडे एका सरपंचाने बोलवलं होतं, पाचोडचं सरपंच म्हणून आहे, त्यांचं नाव काय आठवणं मला आता. त्यांच्याकडे गेलो मी, त्यांच्या भद्रा बैलामध्ये हिंदकेसरी भद्रामध्ये पळायला गेलो. त्यावेळेस आमची पेडगाव मैदानला 2रा नंबरला गाडी उतरली होती तिथं. तर त्यावेळेस ते दोरगीर दिल्यामुळं बकासूरला, त्याच्यामुळं थोडी गाडी राहिली टाकाटाकीत, आमची 2 नंबरला गाडी उतरली. तेव्हापासून मी 1 महिना तिथं बी होतो बैलाला पळवायला. आणि आता हे यावेळेस बी आम्ही राहुल बनगरला दिलेले होतो बकासूर माझा, तर तिथं गेलो आम्ही. 1 महिना तिथंच होतो. 1 महिन्यात बरेच गुलाल केले, 2-4 गुलाल केलेत बैलानं. कोणकोणत्या बैलाबरोबर पळालेला आहे? ते एक सुंदर म्हणून वासरू आहे तिथं अचकदानीचा, तुकाराम ड्रायव्हरच्या याच्यामध्ये आहे, त्याच्यासोबत पळालो. अजून ते एक लायगर म्हणून लायटर म्हणून एक वासरू आहे याचा वेळापूरचा, त्याच्यामध्ये पळालो. एक माळशिरसचे आमचे बाबा ठेवरे आहेत, त्यांच्या वासरामध्ये पळालो. असे बरेच वासरे आहेत त्यांच्यामध्ये पळालो तिथं. ते आमचं एक लक्की आहे, लक्कीमध्ये पळालो. मग माझी स्वतःची घरची गाडी पळवली एकदम मी, मथुर आणि पैलवान. चांगले तिकडं म्हणजे मैदान 3 फेऱ्याचे मला आवडतात, आणि मी 3 फेऱ्यामध्येच जास्त इंटरेस्ट आहे. मला सेकंदामध्ये जास्त इंटरेस्ट नाही. 5वा नंबर केला आपण याला. आम्ही खाली याला गेलो रिसॉर्ट जवळ, तुळजापूरच्या खाली. हा तुळजापूरच्या खाली गेलो तेव्हा आम्ही चौथा केला. चौथा केला. तुळजापूरकडे एक मैदान होतं, तिथं आम्ही लक्कीसोबत आम्ही 4था नंबर केला. आता विक्री वगैरेला काढला आहे का नंदी? नाही, विक्री काय तसं डोक्यात नाही काय. आणि आतापर्यंत आला कोण तर मग बघू, पण सध्या तर काय नाही. आता तरी याला किती रुपयापर्यंत मागणी झाली? आता झाली त्याला 471 पर्यंत मागणी झालेली. हो, चला धन्यवाद. आमचेच मित्र आहे कराडचे एक चव्हाण म्हणून, त्यांनी मागितला 471 पर्यंत, आणि त्याच्यात तेवढ्यात बंदी आली. त्याचं आमचं बोलणं तसंच राहिलं, आणि परत म्हणे हा बैल तिकडे ओळखलेलं आहे सगळ्यांना. आणि आमच्यावर 31 तारीखला ते सुंदरजवळ पळताना 31 तारीखच्या मैदानाला यायला हे चिकमौजच्या बाजूला एक मैदान होतं, वेळापूरच्या अलीकडं आणि चिकमौजच्या पलीकडं. त्या दोन्हीमध्ये एक मैदान होतं. त्या मैदानाला आम्हाला तिथं गट काढला होता चांगल्या अंतरानं. तिथं ऑब्जेक्शन घेतलं की मग नाही पळवता येणार म्हणजे बैल, याचा काय बॉन्ड गिन केलेला असन काय असन, विक्री जर झाली असन तर मग बैल पळत, नाही तर पळता येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही मग नाही पळवला तिथंच. मग जसं त्यांनी सांगितलं ऑब्जेक्शन घेतलं की आम्ही बैल भरून आणला घरी. दुसऱ्या दिवशीच मग तिथं 1 तारीखून परत घरी आलो मी इकडं. 31ला तसं झाल्यावर मग कशाला बघायचा बैल. म्हणजे नियम सगळ्यासाठी लागलो तर आपण काय आहे. पण आपली तिकडे भरपूर ओळख आहे, तिकडे काय अडचण नाही तसं. पण आता बंदी येतं सगळ्यासाठीच आहे. आता एवढे मोठे मोठे आपले फॉर्च्युनर जसं ज्या लखन हे सर्वच बैल आले ना तिकडनं, त्याच्यामुळे आपण पण आलो, कशाला थांबायचं. असं. धन्यवाद दादा. धन्यवाद.